काल आपण उखळबंधन ही गोष्ट बघितली. आज आपण यमलार्जुन उद्धार बघणार आहोत. बघा, कुबेर असतो. कुबेर हा खूप मोठा भांडार असतं त्याच्याकडे, खजिना. आणि त्याचे 2 मुलं असतात. त्यांचं नाव आहे मणिग्रीव आणि नलकुवर. तर असे हे 2 मुलं, आपल्याला माहिती आहे की ज्याच्याकडे संपत्ती असते त्याची मुलं हे खूप मद्य मदिरा याच्यामध्ये डुबलेले असतात. आणि तसेच हे दोघं मुलं कुबेराचे त्याच्यामध्ये लीन असायचे आणि सतत मद्य पिणार आणि मदिरा आणि असं. तर असेच एकदा ते जलक्रीडा करत होते. मंदाकिनी, कैलास पर्वतावरील मंदाकिनी या सरोवरामध्ये ते जलक्रीडेला आलेले होते. त्यांच्यासोबत सुंदर सुंदर अप्सराही होत्या. आणि इतके धुंद झाले होते ते की नारद ऋषी त्यांच्यासमोर आले तरी त्यांना भान राहिलं नाही. आणि त्या स्त्रिया थोड्या त्यांना एवढी चढलेली नव्हती मध, आणि म्हणून त्या थोडं आपलं वस्त्र नीट करत होत्या. पण हे दोघं एवढे अंधाधुंद झाले होते मध्यामध्ये की त्यांना आपली स्वतःची समोर नारदमुनी दिसले तरी शरीराची पण भान राहिलं नाही. आणि ती अवस्था त्या नारदाने बघितली. आणि नारदाला वाटलं की एवढे कुबेराचे पुत्र आणि हे असे मदांत झालेले आहेत, तर आता यांना शाप दिला तर शाप देणं चांगलं नाही, पण यांचं कल्याण झालं पाहिजे. कारण हे जे कुबेराचे चांगले मुलं आहेत. म्हणून नारदांनी त्यांना असं शाप दिला की तुम्ही ब्रह्मदेवाच्या 100 वर्ष वृक्षामध्ये राहणार, आणि अर्जुन वृक्ष. आणि जेव्हा कृष्णाचा तुम्हाला दर्शन होईल, स्पर्श होईल, तेव्हा तुम्ही त्या योनीतून मुक्त होणार. आणि मग असा शाप देऊन आणि ते बरोबर त्यांनी नंदाच्या घरासमोरच ते रूप येतील असं व्यवस्था केली. आणि हे तिथे वृक्षामध्ये कितीतरी वर्ष, म्हणजे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष म्हणजे आपले हजारो वर्ष ते राहिले. आणि जेव्हा कृष्ण, मागच्या वेळेस आपण पाहिलं की उखळायला बांधतात, तेव्हा कृष्णाला आठवण येते की हे शापित 2 वृक्ष आहे. आणि म्हणून कृष्ण काय करतो, हळूच ते उखळ दोन्ही झाडाच्या मधून काढण्याचा प्रयत्न करतो, ओढतो. आणि त्याच्या धक्क्याने ते दोन्ही वृक्ष कोलमडून पडतात. आणि त्यातून ते मणिग्रीव आणि नलकुवर हे दोघांचाही उद्धार होतो. आणि ते भगवंताला, म्हणजे कृष्णाला, कान्हाला नमस्कार करून स्वर्गलोकी परत जातात. तर असे हे नल आणि कुवर यांची गोष्ट आज आपण बघितली.